मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मोलेक्युलर डायग्नोस्टिक आणि त्याचे टायपिंग मेथड कोणकोणते असतात, एखादा पॅथोजन जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल ते आपण वेगवेगळ्या ॲडव्हान्स जिनोमिक टेक्नॉलॉजीद्वारे करू शकतो. म्हणजे कोणकोणते टेक्निक आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच हे जे काही इव्होल्युशन आहे कल्चर बेस्ड ते डायरेक्टली DNA बेस्ड डायग्नोस्टिक, याच्यामुळे ह्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे जे पॅथोजनचं जे काही कॅरेक्टरायझेशन आहे किंवा आयडेंटिफिकेशन आहे ते आपण इझिली करू शकतो आणि प्रिसाइजली, आणि जो काही टाईम आहे तो आपल्याला याच्यामध्ये कमी लागतो. जे काही ट्रेडिशनल मेथड आहे त्या कल्चर बेस्ड आयडेंटिफिकेशन करतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कॉलनी, साईज, शेप, त्याची मॉर्फोलॉजी किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्याद्वारे जे काही आयडेंटिफिकेशन आहे कल्चर बेस्ड आयडेंटिफिकेशन आहे ते आपण करत असतो. तसंच जे काही फिनोटायपिक जे कॅरेक्टरायझेशन आपण करतो, तसंच ही जी प्रोसेस आहे ती टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. आणि जे काही मोलेक्युलर अप्रोच जो काय आहे त्याच्याद्वारे आपण DNA बेस्ड डिटेक्शन करतो. म्हणजे एखादा जर ऑर्गॅनिझम असेल, उदाहरणार्थ जर इकोलाय असेल, त्याचं जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते जे काही जीन लायब्ररीमधल्या जे काही आधी स्टोअर केलं जे काही जेनेटिक मटेरियल त्यासोबत मॅच केलं जातं. पूर्ण जो डाटा आहे तो मॅच केल्यानंतर जो काही डिटेक्शन आहे ते होत असतं. त्याच्यानंतर ही जी टेक्निक आहे याच्यामध्ये आपल्याला रॅपिड टर्नअराउंड टाईम पाहायला मिळतो. तसंच हाय रिव्होल्युशन याच्यामुळे टायपिंग मोलेक्युलर अप्रोचमुळे आपल्याला पाहायला मिळतो. आणि तसंच आपण जर पहिली जी टेक्निक पाहिली याच्यामध्ये PCR बेस्ड टायपिंग मेथड, म्हणजे जे की पॉलिमराइज चेन रिॲक्शन ही जी काही टेक्नॉलॉजी आहे ही एक पॉवरफुल टूल आहे, ज्याच्याकरून आपण मॉलिक्युलर कॅरेक्टरायझेशन हे ॲम्प्लिफिकेशन करून, म्हणजे एखाद्या स्पेसिफिक DNA सिक्वेन्सचं आपण ॲम्प्लिफिकेशन करून त्याचं कॅरेक्टरायझेशन हे करू शकतो. तर जे की रँडम ॲप्लिफाईड जे पॉलिमॉर्फिक DNA जो काय आहे तो यूज केला जातो. स्पेशली जे काही प्रायमर आहे जे की युनिक फिंगरप्रिंट जे काही जनरेट करतात, त्यामुळे जो काही डिफरन्सिएशन जो काही पॅटर्न आहे स्ट्रेनमधला तो आपण त्याचा यूज करून आयडेंटिफाय किंवा जनरेट करू शकतो. तसंच ॲम्प्लिफाईड फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम हे जे की कंबाईन जर आपण केलं तर जे काही रिस्ट्रिक्शन डायजेशन आहे, तसंच जर आपण त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह जे काही ॲम्प्लिफिकेशन जर दाखवलं तर त्यामुळे हे हाय रेझोल्युशन टायपिंग किंवा मॉलिक्युलर कॅरेक्टरायझेशन आपण करू शकतो. तसंच रिपिटेटिव्ह एलिमेंट जे काही PCR जी टेक्निक आहे हे स्पेसिफिक जे काही रिपिटेटिव्ह सिक्वेन्स जे काय असतात, म्हणजे आपल्याला माहिती आहे की DNAमध्ये वेगवेगळे सिक्वेन्स जे काय असतात तर त्याला आपण रॅपिडली जे काही जिनोमिक फिंगरप्रिंट आहे ते डिस्टिंक्ट क्रिएट करण्यासाठी आपण करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या 3 मेथड आपल्याला जे काही टायपिंग मेथडच्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पल्स फील्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिस हे जे की याच्यामध्ये बॅक्टेरियल जे काही स्ट्रेन आहे त्याचं टायपिंग, तसंच त्याचे जे काही रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंटचे जे काही ॲनालिसिस आहे त्याच्या पॉवर थ्रू याचं केलं जातं. तर पहिल्यांदा सेल लायसिस आणि DNA एक्स्ट्रॅक्शन, जे काही बॅक्टेरियल सेल असेल त्याच्यामध्ये आधी ती जी ॲगरोस प्लगमध्ये एम्बेडेड केली जाते, त्याच्यानंतर त्याचं लायसिस होतं आणि त्याचा जो काही जेनोमिक DNA आहे तो रिलीज होतो. तसंच दुसरी जे स्पेसिफिक आहे त्याच्यामध्ये स्टेप जी आहे ती रिस्ट्रिक्शन डायजेशन. तर याच्यामध्ये जे एंडोन्यूक्लियस जो काही एन्झाईम आहे तो स्पेशली जो काही DNAला कट करण्यासाठी वापरला जातो, किंवा जेव्हा DNA फ्रॅगमेंट आहे त्याला कट करण्यासाठी किंवा त्याचा जो लार्ज जो काही सिक्वेन्स आहे तो कट करण्यासाठी वापरला जातो. तर स्पेसिफिक याच्यामध्ये आपल्याला 100 ते 800 KB पर्यंत जो काही DNA फ्रॅगमेंट आहे तो रिअर कटिंग एंडोन्यूक्लियसद्वारे केला जातो. तर त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे इलेक्ट्रोपोरेटिक सेपरेशन. त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याचा वापर करून जे काही लार्ज DNA फ्रॅगमेंट आहे त्या ॲग्रोस जेलवरती सेपरेशनही केले जातात. आणि हे जे काही पॅटर्न ॲनालिसिस आहे, म्हणजे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जे काही आहे त्याचं फील्डचं जे काही आहे सेपरेशन हे होत असतं. तो लार्जर मॉलिक्यूल आहे तो मागे राहतो आणि जो स्मॉलर मॉलिक्यूल आहे तो पुढे सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये सेपरेशन हा होतो. आणि ह्या डिस्टिंक्ट पॅटर्नमुळे जे काही फिंगरप्रिंट असेल किंवा इपिडेमोलॉजिकल जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे ते आपण हे करू शकतो, जे की आपण पल्स फील्ड जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये करतो. त्याच्यानंतर होल जिनोम सिक्वेन्सिंग जे काय आहे त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्स जे काय आहे, म्हणजे याच्यामध्ये या अप्रोचमुळे जे काही कंप्लीट जिनोमिक इन्फॉर्मेशन असेल ती आपल्याला मिळते. तर सगळ्यात पहिल्यांदा लायब्ररी प्रिपरेशन, जे काही जिनोमिक DNA असेल तो किंवा जो फ्रॅगमेंट असेल त्या ॲडॅप्टरमध्ये टाकला जातो. त्याच्यानंतर तो सिक्वेन्स जो काय तो प्लॅटफॉर्मवर कम्पॅरेटिबिलिटी चेक केली जाते. तसंच मॅसिव्ह पॅरलल सिक्वेन्सिंग आणि मिलियन्स ऑफ DNA फ्रॅगमेंट आहे ते सायमल्टेनियसली त्या प्लॅटफॉर्मवरती प्रेझेंट असतात, ते या सिक्वेन्ससोबत पूर्णपणे मॅच केले जातात. सायमल्टेनियसली ते सिक्वेन्स केला जातो आणि नंतर मग जो काही अल्गोरिदम जे आहे ते
स्पेसिफिक एखाद्या सिक्वेन्स जर त्या सिक्वेन्ससोबत जर मॅच झाला मग ते आयडेंटिफाय करतं आणि कॅरेक्टरायझेशनचं काम करतं. याच्याद्वारे आपण सिंगल न्यूक्लियोटाइड जे काही रिझोल्युशन आहे ते सुद्धा आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि तसंच अँटी मायक्रोवेल रेझिस्टन्स जे काही जीन असतील किंवा व्हिरुलन्स फॅक्टर असेल किंवा एखादं जर त्याच्यामध्ये स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक असलेलं जे काही जीन असेल किंवा फ्रॅगमेंट असेल ते सुद्धा आपण याच्यामधून आयडेंटिफाय हा होल जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजे नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंगमधून आपण करू शकतो. तसंच माल्टीटॉफ जो काही मास स्पेक्ट्रोमेट्री आहे म्हणजे मॅट्रिक ॲसोसिएटेड लेझर डिसऑप्शन आयोनायझेशन टाईम ऑफ फ्लाईट पूर्ण याचं स्पेक्ट्रोस्कोपी पूर्ण याचं फुल फॉर्म आहे. तो जो की मॉलिक्युलर आयडेंटिफिकेशन करण्यासाठी म्हणजे जे की प्रोटीन जे फिंगरप्रिंटिंग आहे त्याच्याद्वारे आपण करू शकतो. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर लेझर आयोनायझेशन जे काय आहे ते प्रोटीनवरती म्हणजे रिलीज होतात आणि जे बॅक्टेरियल सॅम्पलमध्ये रिलीज केले जातात आणि याच्याद्वारे आपण मास टू चार्ज रेशोद्वारे जे काही सेपरेशन आहे ते करतो. आणि या युनिक फिंगर जे काही प्रोटीन जो काही फिंगर पॉईंट आहे किंवा फिंगरप्रिंट आहे याच्याद्वारे आपण जे की स्पेसिसचं आयडेंटिफिकेशनही करतो. आणि याचं जर आपण पाहिलं तर 5 मिनिटात जो काही रिझल्ट आहे तो आपल्याला मिळतो आणि मिनिमम सॅम्पल प्रिपरेशनसाठी लागतं. कॉस्ट इफेक्टिव्ह पर सॅम्पल आहे आणि तसंच त्याच्यामध्ये आपल्याला हाय ॲक्युरेसी ही मिळते. तर याच्यामध्ये स्पेसिफिक मास टू चार्ज रेशोद्वारे जे काही सेपरेशन आहे ते स्पेसिफिक हे होत असतं. मागच्या काही व्हिडिओमध्ये मी जे काही माल्टीटॉफ जो काय आहे स्पेक्ट्रोमेट्री आणि तसंच जो काही पल्स फील्ड जो काही जेल इलेक्ट्रोफोरेसिस जे काही ते इन डिटेल मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ते तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मी त्याची लिंक किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक प्रोव्हाइडही करून देईल. त्याच्यानंतर क्लिनिकल ॲप्लिकेशन काय म्हणजे मोलेक्युलर डायग्नोस्टिक्स आपण जे करतो आहे किंवा जे क्लिनिकल स्पेसिमेन्स असतील किंवा एखादा पॅथोजन आपण आयडेंटिफाय करतो आहे तर त्याच्यामुळे त्याचं जे काही ट्रान्समिशन असेल किंवा त्याचं इन्फेक्शन कसे आहे त्याची चेन आपण आयडेंटिफाय करू शकतो. तसंच एखादा त्याच्यावरती हा जो काही पॅथोजन आहे त्याच्यामध्ये जर इव्होल्युशन वगैरे झालं असेल किंवा ज्याच्यामध्ये तो जिओग्राफिक जे काही स्प्रेड आहे किंवा त्याच्यामुळे पब्लिक हेल्थवरती किंवा जे काही अँटीमायक्रोबियल जे काही वेगवेगळ्या जे काही टेस्टिंग वगैरे केल्या जातात त्याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो. आणि जे काही हॉस्पिटल जे काही इन्फेक्शन कंट्रोल आहे किंवा एखादा इपिडेमिओलॉजिकल जे काही ग्लोबल सर्व्हिलन्स आहे प्रोग्राम आहे तो आपण याच्यामुळे करू शकतो. आणि जर एखादा मायक्रो ऑर्गॅनिझमला आपलं रिजिस्ट करायचं असेल ते सुद्धा याच्याद्वारे आपण मॉनिटरिंग हे करू शकतो. तर मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स जे काही टायपिंग मेथड वेगळे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला PCR टेक्निक पाहायला मिळते, पल्स फील्ड जे इलेक्ट्रोफोरेसिस पाहायला मिळतं, माल्टीटॉफ जे काही आहे ते पाहायला मिळतं. अशा वेगवेगळ्या टेक्निकद्वारे किंवा जे काही होल जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग जे काय आहे त्याच्याद्वारे आपण एखाद्या पॅथोजनचं आयडेंटिफिकेशन हे कल्चर बेस सोडून DNA बेस्ड डायग्नोस्टिक आपण द्वारे करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक जे काही मोलेक्युलर जे टायपिंगचे जे काही मेथड आहे ते डिस्कस केला. आणि जर तुम्हाला इन डिटेल जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी जे काही डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या लिंक मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला या टॉपिकवरती काही जर डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.